विठ्ठल 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 कुंडली कवरले हरी विठ्ठल 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 आवाज दे थोडा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। या कुन्देन्दुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता सा मां पासु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा। ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। पाण्डुरङ्गा करू प्रथमा नमना पाण्डुरङ्गा करू प्रथमा नमना पाण्डुरङ्गा प्रथम नमना पाण्डुरंगा प्रथम नमना पाण्डुरङ्गा करू प्रथम नमना पाण्डुरङ्गा करू प्रथम नमना पाण्डुरंगा करू प्रथम
दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे मायेत या पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षम मी देईन पांडुरंगा जाईन गे मायेत या पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया बाप रखमा देवीवरू विठ्ठलाची भेटी आपुले संसाठी करुणे ठेला जाईन गे मायेत या पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी आणि प्राप्त स्थळी आज अखंड हरिनाम सप्ताहामधील दुसऱ्या दिवसाची सेवा आहे. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. आणि आज विशेष म्हणजे माझ्या कीर्तनाचं काही प्रयोजन नव्हतं आणि
आणि खरंच तळमळ होती की बाबा यावर्षी आमच्याकडनं काहीतरी त्रुटी झालेली आहे, ती भरून काढण्यासाठी 1 वर्ष थांबायचं होतं. पण भगवंताची खूप मोठी इच्छा आणि कृपा म्हणायला काय हरकत नाही. आणि आज माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाकडे ही कीर्तन रूपी सेवा आलेली आहे. हे माझं परम भाग्य समजते. का तर तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जर भगवंताची कृपा आपल्यावर झाली तर आपलं जीवन काय करून ठेवेल तो भगवंत ते आपल्या कधीही लक्षात येणार नाही. कारण का तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. एवढं उत्कृष्ट असं माझं मी भाग्य समजते. त्याचं कारण आहे सद्गुरू गजानन महाराजांचा पाठीशी हात आहे, पती परमेश्वराची अगदी वेळ साथ आहे. आणि म्हणायला काय हरकत नाही, प्रचंड बहुसंख्येने तुमचा प्रतिसाद आहे. आणि हीच तर कीर्तनाला सुरुवात आहे. तुम्हाला सांगते, गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची असतात. म्हणून मला खूप आनंद होत आहे आज की तुमच्यासारख्या साधू सज्जनांच्या आणि ज्ञानवृंद तपोवृंद आमचे गुरुबंधू लोमटे महाराज आणि आमचे सगळे जे कमिटीचे आहेत 15-16 जण, यांनी खरंच तुमच्या गावाला खूप मोठी रत्न सापडलेली आहेत. त्यांना जपून ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही आतुनात करत आहात, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि खरं सांगू का, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे जीवा. काही रत्न जन्माला घातले भगवंताने त्या आईवडिलांनी. खरं ह्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अहो, ह्यांनी आपलं जीवन याच्यामध्ये अर्पण केलं. धन्यता त्या माता पित्यांना. आणि यांना बघून भगवंताला सुद्धा हरिक वाटावा, यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायला पाहिजे. कारण का, येऊलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि त्यांचा वेल एवढा मोठा गगनावर जाणार आहे की ते शब्दात वर्णन करता येत नाही. आज कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग आमचे जगाची माऊली, ज्यांनी आईचं अंतकरण करून आपल्यामध्ये सर्व जगाला सामावून घेतलं, अशी माझी माऊली ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितलंय, अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे बरीन तिन्ही लोकी. अहो, आपला पुरता संसार सुखाचा करीन म्हणत नाहीत ज्ञानेश्वर महाराज. ते म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. तिन्ही लोकांचा संसार पूर्ण करील आणि आनंदाने भरल, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणतात ना, अनुभव आले अंगा आणि ते या जगात देत असे. पण खरं सांगू का, ज्ञानेश्वर महाराजांना संसाराचा काय अनुभव आला हो. त्यांचा संसार रस्त्यावर मांडलेली ही सर्व समाज आहे. त्यांच्या संसारामध्ये अतोनात दुःख त्यांना झालं आणि त्यांच्या संसाराचा अनुभव काय सांगावा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि तरी सुद्धा ते सांगतात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा आणि भेटेन माहेरा आपुलिया. का तर
माझ्या ज्या संसारामधलं सुख दुःख आहे, जे मी पाप पुण्य केलेलं आहे, ते माझ्या भगवंताला, माझ्या विठ्ठलाला मी जाऊन सांगेन. तेच एकमेव ठिकाण आहे जी माझ्या मनातली व्यथा त्यांच्या जवळ मी पूर्ण करू शकतो. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षम मी देईन पांडुरंगा. सर्व मी जी काय केलेलं आहे पुण्य, ज्या लोकांसाठी मी कार्य केलेलं आहे, ते माझ्या भगवंताला सांगन आणि त्यांना आलिंगन देईन. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षम मी देईन पांडुरंगा. बाप रखमादेवीवर विठ्ठलाची भेटी, आपुले संसाठी करून ठेला. ज्या भगवंत रूपी परमात्मा आहे आणि आत्मारूपी हो हा देह आहे, त्या भगवंताचा आणि आत्म्याचं मिलन झालं. त्या ठिकाणी तू आणि मी एक झालो. असा तो भगवंत, त्याला मी आलिंगन देईन आणि त्याच्याशी एक रूप होईल, असं माझं ज्ञानेश्वर महाराज या अभंगाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण त्यांची सांगण्याची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यांनी अवघाची संसार सुखाचा करीन म्हणले, पण त्यांच्या संसारावर आपण थोडीशी दृष्टी टाकायची. ज्यांनी आपल्याला अनुभव सांगितला त्यांच्या जीवनातला, त्यांच्या जीवनावर थोडा प्रकाश टाकला, तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी का बरं सांगितलं की अवघाची संसार सुखाचा करीन. का सांगितलं असन? अहो, ज्या विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेने लग्न केलं, लग्न केल्यानंतर विठ्ठल पंतांना संसारामध्ये मन लागत नव्हतं. रुक्मिणी जवळ ते सारखे सतत म्हणायचे, रुक्मिणी माझं या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये मन लागत नाही, मला वाटतं की मी संन्यास घ्यावा, असं सतत म्हणायचं. म्हणून रुक्मिणी मातेने सांगितलं, तुम्ही वेळोवेळ म्हणता या संसारामध्ये सुख लागत नाही, तुम्हाला आनंद भेटत नाही, तुम्हाला जिथं आनंद भेटतो आहे तिथं तुम्ही एकदा जाऊनच या, तुम्ही घ्या संन्यास. असं सांगितल्यानंतर विठ्ठल पंतांना आनंद झाला आणि त्यांनी संन्यास घेतला. थोडासा विको द्यायचा, थोडा नॉर्मल, कडक झालाय आवाज. आणि त्यावेळेस विठ्ठल पंत गृहस्थ आश्रमानंतर संन्यास आश्रम स्वीकारला. काही कालांतराने रुक्मिणी मातेला संसारामध्ये आनंद येत नव्हता. कमी, थोडा कमी. आपला पती जवळ नसेल, त्या संसाराला काहीच किंमत नाही, असं रुक्मिणी मातेला वाटू लागलं. नवस सायास करून रुक्मिणी मातेने विठ्ठल पंतांना संसारामध्ये परत आणलं. खूप मोठी कथा आहे, खूप मोठा संसाराचा गाडा माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, त्यांच्या आई वडिलांचा आहे. पण 2 तासामध्ये, आता 10 वाजलेले आहेत, 1 तासामध्ये तुम्हाला बोलायचं आहे. तेवढ्यामध्ये माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगता येणार नाही. पण संसार त्यांनी सुखाचा का करील म्हटले, याच्यासाठी तुम्हाला थोडासा सांगण्याचा प्रयत्न करीन 1 तासामध्ये. आणि विठ्ठल पंतांनी संन्यासानंतर गृहस्थाश्रम स्वीकारला. हे त्या आळंदीच्या पंडितांना मान्य नव्हतं. म्हणून सर्व आळंदीच्या गावकऱ्यांनी त्या विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणी मातेला बहिष्कृत केला आणि आळंदीच्या बाहेर काढलं. तुम्ही गावामध्ये यायचं नाही. संन्यासानंतर गृहस्थाश्रम स्वीकारला म्हणून त्यांना वाळीत टाकलं आणि आळंदीच्या बाहेर माझे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता राहू लागली. काही कालांतराने त्यांना 4 अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि स्वपन काका, हे 4 अपत्ये झाली आणि ती हळूहळू वाढू लागली. मौजी बंधनासाठी त्यांची तयारी झाली आणि एक दिवस
विठ्ठलपंत गावामध्ये गेले आणि माझ्या मुलांच्या मौजी बंधनासाठी शुद्धीपत्र मिळवण्यासाठी हिशोबा खेचर असतील, काही विद्वान पंडित असतील, त्यांना विचारलं की मुलांच्या मौजी बंधनासाठी आम्हाला काहीतरी उपाय सांगा, आम्ही आमच्या कर्तव्याला मुकू नये म्हणून आम्हाला याच्यातून बाहेर निघण्यासाठी आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळी आळंदीच्या पंडितांनी सांगितलं, संन्यासानंतर गृहस्थाश्रम स्वीकारला याला कुठेही शास्त्रामध्ये आधार नाही, म्हणून तुमच्या मुलांच्या मौजी बंधन होणार नाही असं सांगितल्यानंतर घरी आले आणि सर्व मुलं एवढी विद्वान होती आणि लोकांच्या ह्या त्रासाला कंटाळून ते ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी निघाले. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली, त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ हरवले. घरी आल्यानंतर कुणाला सांगावी ही व्यथा, पण न विलाज आहे, बापाचं अंतकरण आहे, म्हणून विठ्ठलपंताने गावामध्ये विसोबा खेचराला विचारलं, तुमच्या मुलूकभर ओळखी आहेत, माझा निवृत्ती हरवला व ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करताना तुमच्या भरपूर ओळखी आहेत, तुम्ही तेवढं माझ्या मुलाला शोधून द्या. त्यावेळेस विसोबा खेचराचा शब्द आहे, अरे कशाला हुडकता, ती पापाची संतती, अहो अशी संतती नाहीशी झाली तीच बरी ना, कशाला शोधताय. काय शब्द आहेत बघा समाजाचे. आणि विठ्ठलपंत तिथून भरल्या हृदयाने घरी आले आणि त्यांना वाटायला लागलं, निखरलेल्या चुलीमध्ये आपला उजवा हात घालावा आणि कंसासारखा भाजून काढावा. रुक्मिणी मातेला वाटू लागलं, पळत पळत जावं आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये आपलं देह अर्पण करावा. नको हे जीवित, नको ह्या लोकांच्या टोचण्या, नको हा कुणाचा भ्रम, नको कुणाची सहानुभूती, असं रुक्मिणी मातेला वाटायला लागलं. पण एक दिवस विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी हा छळ थांबला पाहिजे, आपल्या बाळांचा मौजी बंधन झालं पाहिजे, त्यांना समाजाने स्वीकारलं पाहिजे आणि मगच आपण या जीवनामध्ये सार्थक झालं असं आपल्याला वाटन. म्हणून रुक्मिणी मातेला ज्यावेळेस विठ्ठलपंत बोलू लागले त्यावेळेस रुक्मिणी मातेने सांगितलं, मग आपण काय करायचं. असं म्हटल्यानंतर विठ्ठलपंत म्हणू लागले की पैठणच्या ब्राह्मणाकडे जातो, त्यांच्याकडनं शुद्धीपत्र घेऊन येतो आणि पैठणच्या ब्राह्मणांकडनं आणलेलं शुद्धीपत्र ह्या विद्वान ब्राह्मणांना मान्य करावं लागन आळंदीच्या. ही माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची व्यथा आहे. आणि रुक्मिणी मातेने सांगितलं, जाता तर जा, त्यांना म्हणावं आमच्या अपराधाची शिक्षा आमच्या मुलांना देऊ नका हो, आम्ही जोही अपराध केला आहे त्याची जी बी शिक्षा आहे ती आम्ही पती पत्नी भोगायला तयार आहे, पण ह्या माझ्या चिमण्या बाळांना तुम्ही त्याची सजा देऊ नका. असं सांगितल्यानंतर विठ्ठलपंतांनी जायला चालू केलं. पैठणच्या गोदावरी तीरावर आलेले आहेत, तुडुंब भरलेली अशी नदी, त्या नदीच्या काठाला हिरवी गार झाड आहेत, विद्वत्तेच्या आबाळाखाली वसलेलं हे पैठण. आपले दवाने पाय ओले करीत विठ्ठलपंत त्या गोदावरीच्या नदीच्या पलीकडे गेलेले आहेत. दगडाची मातीची असणारी देवळे मंदिर ओलांडत अरुंद रस्त्याने विठ्ठलपंत जात आहेत. जाता जाता त्यांनी एका उंच दगडाचं बांधकाम चिरबंदी वाडा असलेला त्या वाड्याच्या दरवाजापाशी जाऊन विठ्ठलपंत उभा राहिले. आणि तो वाडा कोणाचा होता? बळवंत शास्त्र्यांचा. बळवंत शास्त्रींनी सांगितलं होतं, एकदा
यात्रेमध्ये भेट झाल्यानंतर विठ्ठलपंतांना सांगितलं होतं, कधी पैठणला आला तर या आमच्या घरी. ती सहानुभूती, तो शब्द या जगामध्ये आता कुणीही नाही. असा एकमेव व्यक्ती आहे तो आधार देईल, म्हणून आधाराच्या इच्छेने विठ्ठलपंत त्या शास्त्री बुवांकडे आलेले आहेत. ज्यावेळेस विठ्ठलपंतांनी त्या दरवाजाच्या आत प्रवेश केला त्यावेळेस बळवंत शास्त्री सकाळी आंघोळ करून कुठेतरी निघाले होते. काकेमध्ये कसला तरी ग्रंथ होता, पायामध्ये वाहन घातलेले आहे, गुड्या अंगावरती पंचा टाकलेला आहे आणि ती स्वारी आता कुठेतरी सभेला निघालेली आहे. आणि वळून बघितल्यानंतर त्यांना दरवाजामध्ये विठ्ठलपंत दिसले हो. गुडघ्यापर्यंत धोतर, उघड्या अंगावरती पंचा टाकलेला आहे, मानेपर्यंत जटा आलेले आहेत आणि कुठून कुठून भरपटत आलेले ते पाय त्या विसोबा बळवंत शास्त्र्यांना दिसले. आणि ते पाहतात तर त्यांच्या मनामध्ये एवढा आनंद झाला आणि ते म्हणतात, वा 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 वा, विठ्ठलपंत आपेगावकर, किती दिवसांनी आपली गाठ पडते, या 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 या, बसा बसा. आणि त्यांना वर घेऊन आले, पाठीवर मायेचा हात फिरवला आणि विठ्ठलपंतांना वाटलं आजपर्यंत आपल्या पाठीवर कुणी सुद्धा असा मायेचा हात फिरवला नाही, म्हणून विठ्ठलपंतांच्या डोळ्यातून गंगा जमुना व्हायला लागल्या. आणि बळवंत शास्त्र्यांना नकळतच त्यांनी आपल्या पंचाने आपले डोळे पुसले आणि वसरीवर गेले. कितीतरी दिवसांनी त्यांच्या अंगाला गादीचा स्पर्श होत होता. गादीवर बसले आणि बळवंत शास्त्र्यांनी पाणी आणलं, गुळ आणला आणि विठ्ठलपंतांना प्यायला दिलं आणि येण्याचं कारण विचारलं. त्यावेळेस विठ्ठलपंत जसा आबाळ यावं आणि धो धो पाऊस पडावा अशी विठ्ठलपंतांची मनस्थिती झाली आणि त्यांनी सांगितलं, काय सांगू माझ्या संसाराची कथा. संन्यासानंतर मी गृहस्थाश्रम स्वीकारला, लोकांनी मला बहिष्कृत केलं आणि माझ्या मुलांच्या मौजी बंधण्यासाठी मी या विद्वान पंडितांकडे शुद्धीपत्र मिळवण्यासाठी आलेलो आहे. गुडघ्यात मान घालून ढसा विठ्ठलपंत रडू लागले आणि बळवंत शास्त्र्यांना म्हणू लागले, बळवंत शास्त्री, मला क्षमा करा, माझ्या अपराधाची जी बी काय शिक्षा आहे ती मला द्या, आम्ही पती पत्नी भोगायला तयार आहे, पण माझ्या मुलांच्या मौजी बंधनासाठी तुम्ही शुद्धीपत्र मिळवून द्या. संध्याकाळचं जेवण आटपलं आणि बळवंत शास्त्री आणि विठ्ठलपंत त्या विद्वान पंडितांच्या सभेमध्ये गेले. सभेमध्ये गेल्यानंतर सभा तटस्थ चालू होती. विचारसागर, अमृतानुभव आणि वृत्ती प्रभाकर या ग्रंथावर विवेचन चालू होतं. मुख्य पंडितांना वाटलं की सभेसाठी आले आहेत, म्हणून त्यांना सांगितलं थोडा वेळ बसा, स्थानापन्न व्हा. असं सांगितल्यानंतर ते दोघेही बसले आणि सभा संपली. सभा संपल्यानंतर त्या दोघांनी आपली व्यथा मांडली. पूर्ण जीवन चरित्र विठ्ठलपंतांचं सांगितलं आणि त्यांच्या मुलांचे मौजी बंधनासाठी शुद्धीपत्र देण्यासाठी विनंती केली मुख्य पंडितांना. पंडितांनी सांगितलं, अहो विठ्ठलपंतांनी अपराधच एवढा मोठा केलेला आहे की कुठल्याही शास्त्रामध्ये यांना माफी नाही आणि यांना कुठलंही प्रायचित्त नाही. तर बळवंत शास्त्री म्हणतात, अहो कायदा जरी निष्ठुर असला तरी धर्म दयाळू आहे. दयाळू अंतकरणाने तुम्हाला यांना माफ करता येत नाही. 4 मुलं आहेत हो त्यांच्या पदरी, काहीतरी प्रायचित्त द्या त्यांना.